स्वप्नील शिल्लेकार एक अशी व्यक्ती जावन आसा गोंया खातीर गोंय राखपा खातीर पूर्णपणे अभ्यासपूर्वक काम करता आणि ते लोकां फुडें तो पावयता। प्रोफेशनल ते एक इंजिनियर जावन आसा। अशा एक थंड मनशाक जेन्ना एक थ्रेटनिंग येता, एक धमकी येता, तेन्ना वायट दिसता की खरोखरच हे स्वप्नील शिल्लेकार सारखे देशद्रोही आहा काय कितें आणि हे लोक देशप्रेमी आहा काय कितें हो प्रश्न हांव गोंयकारांक विचारूंक सोदतां। जर ते देशप्रेमी असले जाल्यार देशाक जेन्ना स्वतंत्र करपा खातीर आसले तेन्ना हे कितें करताले खबर आहा तुमकां? हे सॅल्यूट मारताले ब्रिटिशच्या राणींक। हेंचे जे पूर्वज आहा, ते विचारांचे जे पूर्वज आहा ते सॅल्यूट मारताले, थंय हे घालता, मुजरे करताले। हांव सरळ सांगता तुमकां। आणि आयज शिल्लेकर सारखे आवाज करता, आयज आवाज लोकां कडेन पावयता, त्या लोकांचे त्या अशा व्यक्तींचे तुम्ही तेका धमकी दिता। रामाक काणकोणकार गेलो, तेका मारले तुम्ही, कसो मारला तेका दोळो ते दिसना, तेका प्रत्येक हितून तेका हे जाल्ले मुतपाक जायना। कितें जाता तेजे? कित्या खातीर मारले? कारण कितें? आणि अजून पासून पुलिसांक सारको मेळना मास्टर माइंड कोण तो। ही दुःखद आसा। आयज खरे गोंयच्या लोकांनी उठपाची गरज जावन आसा। आयज हांगा चराब आयिल्ली आसा। 70 वर्षां जे काँग्रेसीन जे करूंक ना ते हे 10 वर्सां करून दाखयता। हांव सरळ तुमचेर दोश लायता। तुमचे खंय गेले विचार? ते खंय गेले ते गांधी? तुम्ही परत एकदा गोडसे करपाक सोदता काय कितें? गोडसे जावपाक सोदता काय कितें? प्रत्येक विचाराच्या मनशाक तुम्ही मारून उडोवपाची एक कास धरल्या काय कितें? हे राजकारण न्ही आणि हे समाजकारण न्ही, हे तुमची गुंडाशाही आसा। म्हणून हांवें एकदा म्हटलेलें, तुमच्या वांगडा एक एका सांगलेलें चीफ मिनिस्टराक की पिक्चर काडा MLA गुंडा म्हणून। कारण बेश्टे सांगून नासले, वयता थंय तुम्ही गुंडागिरी करता ही खपोवन घेवचे ना। तुमकां कितें दिसता सरकार तुमचोच उरतलो म्हणून? सूर्य मावळटा, चंद्र मावळटा, एक दीस ना एक दीस तुमचो सूर्य मावळटलो, चंद्र मावळटलो, त्या दिसात मग कळटलें तुमची जागा खंय आहा ती। गोंयकार म्हाज्या भावानो आनी भयणीनो, उठात। प्रत्येक फाटी धमकी दियात, एका मारात, तेका मारात, कितें चल्लेलें आसा? आणि तेवूय त्या बीजेपीचे कार्यकर्ते जावन आसा ते। दुःख दिसता। अशे कार्यकर्ते आमी पोसून दवरूंक ना। अशे पोसलेले कार्यकर्त्यांक सांगून सोदता, खरें करून सांगूंक सोदता, आयज नाल्यार तुमचो सरकार देंवतलो आणि त्या दिसा तुमची जागा तुमकां कळटली। हे विचार करात आणि फुडले तुम्ही धमकी दियात। हांव निषेध न्ही, कंडेम न्ही, खरं म्हटल्यार एक वेळा हांव परत सांगता, अशें जर परते करता न्ही जाल्यार नेपाल करचें पडटलें। प्रत्येकाक उचलून मारपाची आपल्याकडे कास धरून जाता। युवतांनी उठा, युवतींनी उठात तुम्ही आणि करात आमच्या गोंयाचें संरक्षण। कारण संरक्षण जाल्या शिवाय आमकां खरें राजकारण ते कळचें ना। म्हणून लोकशाही दवरपाक जाय, धडपशाही भायर मारपाक जाय, हेच आमचो एक विचार जावन आसा। आणि स्वप्नील शिल्लेकाराक हांव मागता देवा कडेन तेका बरो करून दवरचो आणि बरें करून तेणें हें करचें।